मी सारस देशपांडे पुन्हा एकदा पु ल कथा कथन मध्ये तुमचं स्वागत करतो. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आमच्या पहिल्या एपिसोडला तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्यामुळे आमचा उत्साह अक्षरशः द्विगुणित झालेला आहे, खूप वाढला आहे. तुमच्या सूचनांसाठी, तुमच्या कौतुकासाठी अगदी मनापासून आभार. असेच प्रेम आमच्यावर असू द्या ही विनंती. तर काल पुलंचं एक चौकोनी कुटुंब हे आपण ऐकलं. निकितानी निश्चितच खूप छान त्याचं वाचन केलं आणि निश्चितच ती गोष्ट ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोर एखादी अशी फॅमिली आलीच असेल, आय एम शुअर. तर आज आपल्याला पुलंच्या अजून एका पैलूचं दर्शन होणार आहे. म्हणजे विनोदी लेखन हा जसा पुलंचा एक पैलू आहे तसे त्यांचे अनेक पैलू आहेत. ते उत्तम कथा लेखक होते, उत्तम नाटककार, उत्तम नट, उत्तम अभिनेता, उत्तम वादक इत्यादी इत्यादी, अँड लिस्ट गोज ऑन. पण त्यांचा अजून एक हातखंडा म्हणजे प्रवास वर्णन. जवळपास जगभर हा माणूस फिरला आणि त्यांचे हे फिरणे त्यांनी आपल्या लेखणीतून मांडून ठेवले आणि सर्वांपर्यंत पोहोचवले. मला स्वतःला त्यांची प्रवास वर्णने खूप आवडतात. अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आणि तेवढीच सोपी भाषा हे त्यांचं वैशिष्ट्य. अनेक ठिकाणी मी तर त्यांच्या लेखनातून फिरून आलेलो आहे. वर्णन तर ते असं करतात की जसं काही आपल्या डोळ्यांसमोर ते प्रदेश, ते ठिकाण, ते म्हणजे पुलं ज्या ज्या माणसांना भेटली ती आपल्या समोर तशीच्या तशी उभी राहतात. मी स्वतः ट्रॅव्हल बिझनेस मधला माणूस आहे आणि त्यामुळे त्यांची प्रवास वर्णने मला खूप खूप भावतात. जावे त्यांच्या देशा, पूर्वाई, पूर्वरंग असा त्यांचा प्रवास वर्णनाचा खजिना पुस्तक रूपाने आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तुम्ही सर्वांनी ही पुस्तके अगदी आवर्जून वाचा अशी माझी इच्छा आहे, अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. तर आज अशीच एक प्रवास वर्णनातली एक कथा मी तुमच्या समोर सादर करीत आहे. त्यांच्या जावे त्यांच्या देशा या पुस्तकातील दर्शन ही कथा आहे. कथा मी नाही म्हणणार, तो एक त्यांचा अनुभवच त्यांनी मांडून ठेवलेला आहे, तो मी तुमच्या समोर फक्त सादर करत आहे. दर्शन ही कथा यावेळची आहे ज्यावेळी पुलं व्हेनिसला गेले होते, म्हणजे इटलीमध्ये व्हेनिस या ठिकाणी गेले होते आणि त्यावेळचे त्यांचे सगळे जे अनुभव आहेत ते त्यांनी या गोष्टीमध्ये, या कथेमध्ये मांडून ठेवलेले आहेत. अतिशय रंजक, अतिशय छान अशी मांडणी त्यांनी केलेली आहे. तुम्ही अगदी लक्ष देऊन ऐका, म्हणजे व्हेनिस हे अक्षरशः तुमच्या डोळ्यात उभं राहील. तर आता प्रत्यक्ष दर्शनाला मी सुरुवात करतो. तर दर्शन. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी हा एक मोठा गोड अभंग आहे. विठ्ठलाचे रूप पाहून होणाऱ्या सुखाची प्रत निराळी असेल, त्या सुखाचा अनुभव मला नाही. लोचनांना सुखावणारी असंख्य रूपे, त्याचप्रमाणे त्या सुखाच्याही निरनिराळ्या परी. मी मात्र अकल्पितपणे एका निराळ्याच सुखाचा अनुभव घेतला. एक दर्शन ध्यानी मनी नसताना घडले. दर्शन ह्या कल्पनेचीच एक असाधारण प्रचिती आली. ती त्यातल्या अकल्पितपणामुळे तर मनाला अधिकच बिलगून राहील. आज अचानक गाठ पडे ह्याच्यामध्ये जसे त्या गाठ पडण्यापेक्षा त्यातल्या अचानकपणाला महत्व आहे तसे झाले. दर्शन घ्यायला जाऊन दर्शन घडवून घेण्यात तो आनंद लाभलाही नसता. आणि दर्शन म्हणजे फक्त दर्शन. लाखो डोळे पाहत होते, त्यातलेच माझे 2 डोळे. माझ्या डोळ्यांसाठी घडवलेले ते दर्शन नव्हते, म्हणून अधिक अप्रूप. व्हेनिस पोहोचलो त्या दिवशी व्हेनिस मधल्या गोंडोलातल्या सहलींचेच आकर्षण मनात होते. पाणवाटांची ही सुंदर नगरी. वर्षभर इथे उत्सव चालूच असतो. ओठावर गीत तरी नाही तर शीळ घेऊन हिंडणारे तरुण आणि त्या सादाला कधी डोळ्यांनी तर कधी स्मितातून उमटणाऱ्या गालावरच्या खळ्यांनी प्रतिसाद देणाऱ्या तरुणी. इथल्या सावलीच्या घड्याळावर म्हणजे सन डायलवर ह्या जलनगरीचे ब्रीदवाक्य कोरले आहे की मी फक्त सुखाच्याच घटिका दाखवते. केवळ सुखाच्याच घटिका दाखवणाऱ्या घड्याळांचे हे गाव.
117 बेटे, 150 कालवे आणि त्यांना जोडणारे 400 छोटे छोटे पूल अशी या गावाची भौगोलिक रचना. बँकॉक मध्ये सुद्धा अशाच पाणवाटा आहेत. पुण्यातल्या रस्त्यातून जशा सायकली जातात तशा इथे छोट्या मोठ्या जातात. पण व्हेनिसचा टुमदारपणा बँकॉकला नाही. एकतर व्हेनिस शहरात मोटारींना प्रवेश नाही. इथे काशीतल्या बोळांसारखे सुळसुळणारे बोळ आहेत किंवा मुंबईतल्या खोताच्या वाडीसारखे, पण कमालीचे स्वच्छ. शिवाय भलतीकडून मुसंडी मारून येणारे सांड आणि संन्यासी यांचा उपद्रव नाही. 4 वळ भेटले की एक छोटासा चौक, तिथे एखादा चिमुकला मैखाना, इटालियन वारुणीचा घुटक्या घुटक्यांनी आस्वाद घेण्यासाठी मांडलेली टेबले, सदा बहरणारी नाना प्रकारची फुलझाडे, बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य देखील नजरेला नाच देणारे. आणि ह्या दृश्याच्या साथीला इटालियन गद्यातले त्या स्त्री पुरुषांच्या संवादातून कानी पडणारे नाद मधुर शब्द. आणि एवढ्याने पुरे होणार नाही म्हणून सतत चालू असलेले झुळुकी सारखे अंगावरनं जाणारे गिटारचे किंवा व्हायोलिनचे सूर. त्या इटालियन वारुणीचा आस्वाद घेण्याआधीच झिंग आणणारे हे व्हेनिस. त्यात जर एखाद वेळी दैवे इटालियन बायाबाईची गाठ पडली तर मात्र सोन्याला सुगंध. ह्या असंख्य बेटांवर भव्य ख्रिस्ती प्रार्थना मंदिरे आहेत. नाना तऱ्हेच्या वेलींना आणि फुलांना अंगा खांद्यावर खेळीत उभी राहिलेली दुमजली घरे आहेत. केवळ ओठांनीच नव्हे तर डोळ्यांनी, कानांनी आणि अंग प्रत्यंगांनी सारे काही पीत पीतच हिंडावे. ह्या यौवनपुरीत स्मिताला पूर्व परिचयाची अट नाही, मुक्त गीताला संकोच नाही. कंठ फुटला की गावे आणि सुकला की प्यावे. ह्या नगरीत मी कुणा एकाची अंत्ययात्राही पाहिली आणि कुणा भाग्यवंताची विवाह यात्राही पाहिली. पहिल्या कारुण्यालाही दवाची टिपे गाळणाऱ्या लक्ष फुलांची संगत होती. मग विवाहाच्या आनंदोत्सवातल्या पुष्प वर्षावाची शोभा काय वर्णावी. पाण रस्त्याच्या दुतर्फा असणारी घरे, त्यांना सुंदर सज्जे, त्या सज्जात खुर्ची टाकावी आणि त्या पाण रस्त्यावरून तरंगत जाणाऱ्या त्या गोंडोला पहाव्यात. चिंचोळ्या, काळ्या भोर सोनेरी नक्षी केलेल्या बागदार नावा, त्या नावांच्या एका टोकाला मेणासारखे छप्पर. दोघात तिसऱ्याची अडचण होणे शक्यच नाही एवढी गुबगुबीत गादीची बैठक. उजव्या डाव्या बाजूला चिमुकले जाळीदार झरोके, समोर उंच वल्ले मारीत पाणवाट काटणारा आणि आतल्या प्रवाशांच्या यौवन लीलांना उधाण आणणारे गीत गाणारा तो गोंडोलेवाला. पाण्याचा मला वाटते गाण्याशी केवळ असंच नव्हे तर चिरंतन ऋणानुबंध जुळलेला आहे. डुलत्या चिमुक कंदिलाच्या प्रकाशात सूचक अंधार उजेडाचा खेळ चाललेला. मधूनच एखाद्या गुडूप अंधाराचा आधार देणारा पुलाखालचा बोगदा. जाणता गोंडोलेवाला तिथे वेग आवरतो. त्या अंधाराच्या पांघरुणाखाली त्या जोडप्याला रेंगाळत ठेवतो आणि मग मिस्किलपणाने एखाद्या गीतातली नेमकी अशी ओळ फेकतो की त्या प्रणयी जोडप्याला आपले गुपी त्याने नेमके कसे ओळखले याचेच नवल वाटते. अगदीच तारुण्याच्या उंबरठ्यावरची किशोरी असलेली तर इटालियन वारुणीशी स्पर्धा करणारी लाली तिच्या गालावर यावी. त्या खुशीत तरुणाच्या हातून गोंडोलेवाल्याला मिळणारी बक्षिसे आणखीनच वाढून मिळवावी. आपण काळ बदलला असे म्हणतो, जमाना बदलला असे म्हणतो, पण वर्षानुवर्षे चालत आलेले गोंडोलावाल्याचे ते गीत काही बदलले नाही. नौका विहारातल्या युवक युवतींच्या लीला बदलल्या नाहीत. तरुण तरुणींची सलज्ज कुजबूज बदलली नाही की त्या कुजबुजीला सूर पुरवणाऱ्या गोंडोलेवाल्याला लाभणारा तरुण उदार हात आखडता झाला नाही. आम्ही व्हेनिसला गेलो त्या दिवशी व्हेनिसचा वार्षिक नौका महोत्सव होता. देशोदेशींचे प्रवासी हा दिवस गाठण्यासाठी व्हेनिसला आले होते. मुख्य कालव्याच्या दोन्ही बाजूला प्रेक्षकांसाठी लाकडी फळ्यांच्या पायऱ्या रचून हजारो खुर्च्या मांडल्या होत्या. आम्ही तिकिटे काढली आणि आपापल्या खुर्च्या पकडल्या. व्हेनिसच्या साऱ्या टॅक्सीज, होड्या, गोंडोले यांनी भरून गेल्या होत्या. जिथून नौकांच्या मिरवणुकी आणि शर्यती दिसतील अशा दिशेला माणसांची नुसती रीघ लागली होती. सारे सज्जे, घराच्या गच्च्या, खिडक्या माणसांनी फुलल्या होत्या. लावण्यवतींनी तर जणू काय नौकांची शर्यत नसून सौंदर्य स्पर्धा आहे असाच केला होता. माणसांच्या जगात कुठे दुःख असेल तरी का अशी शंका यावी असे हे वातावरण. वृद्ध वय विसरले होते. बालके कारंजांसारखी थुथुयत होती
आणि तरुण तरुणींच्या उत्साहाला तर उधाण आले होते. रंगीबेरंगी पोशाख, गौरवर्ण, वाऱ्यावर उडणारे मुक्त सोनेरी केस, एखाद्या बागेतल्या फुलांच्या ताटव्यांना पाय फुटून ते मोकाट सुटावे तशी त्या व्हेनिसभर माणसे सुटली होती. हे दृश्य कुणी डोळ्याने टिपत होते, कुणाच्या चेहऱ्यावर ही देव दुर्लभ संधी आपल्याला लाभली याची धन्यता होती. हे सारे पाहायला देवाने हातीपायी धड ठेवले म्हणून आनंदाच्या वृद्ध स्मितामागे कृतज्ञताही होती. कॅमेऱ्यांचा क्लिकाट होता. नाना तऱ्हांनी सजवलेल्या नौका बोहल्याकडे चालत जायच्या मंगल घटिकेची वाट पाहत उभ्या असलेल्या वधूसारख्या नटून थटून त्या कालव्याच्या अंगावर आतुरतेने अस्वस्थ होऊन डुलत होत्या. आम्ही बसलो होतो तिथून जवळच एक सुंदर शामियानाही होता. तिथे इटलीतल्या आणि बाहेरून आलेल्या अनेक मानकऱ्यांचे आगत स्वागत चालले होते. मिरवणुकीआधी मुंबईचे ट्रॅफिक पोलीस गर्दी जसे हटवतात तसे छोट्या छोट्या लॉन्च मधून इटालियन ट्रॅफिक पोलीस नौकांची रहदारी आवरत होते. करण्यातून सुस्वर वाद्य संगीत चालू होते. निवेदक ह्या उत्सवाच्या नाना कथा ऐकवीत मनोरंजन करीत होता, उत्कंठा वाढवीत होता. लोकांनी 2-2 तास आधी येऊन जागा धरल्या होत्या. दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला माणसे रात्री 2-2 वाजता येऊन जागा धरतात म्हणे. प्रत्यक्ष मिरवणूक मात्र सकाळी 9ला चालू होते. इथे तितक्या आधी नसले तरी 2-3 तास आधी येऊन माणसे मोक्याच्या जागा धरून बसली होती. पण कुठे चेंगराचेंगरी नाही किंवा डोकं तापणं नाही. तशी इटालियन माणसे पटकन एकेरीवर येणारी, पण उत्सवात कोणी मिठाचा खडा टाकणार नाही. मला वाटते त्यांचे सारे जगणेच एका उत्सवाकडून दुसऱ्या उत्सवाकडे स्वरूपाचे असावे. एकतर कॅथलिक पंथात सण उत्सवच काय, पण रविवारची प्रार्थना देखील सोहळ्यासारखी साजरी करण्याकडे प्रवृत्ती. त्यांच्या धर्मनिष्ठेला या सोहळ्यांनी खूप सहाय्य केले. सणांमुळे माणसे वारंवार एकत्र येतात. शिवाय इटालियन संस्कृती पौर्वात्य संस्कृतीतली उत्सव प्रियता आणि तिच्या अनुषंगाने येणारी ख्याली खुशाली भरपूर मिसळली आहे. त्या मानाने प्रोटेस्टंट, मेथडिस्ट वगैरे ख्रिस्ती पंथातील धार्मिक व्यवहार तसे अलंकारहीन असतात. इटलीतली भव्य प्रार्थना मंदिरे आणि तिथली ती डोळे दिपवणारी शिल्पकला, सूर्यकिरणात काचेवर उजळून दिसणारी चित्रकला, प्रस्तर चित्रे, पूजा स्थानांची ती मनोहर सजावट आणि ते समृद्ध प्रार्थना संगीत या साऱ्या मुख्यतः पंचेंद्रियांना दुखवीत सुखवीत मनाचे उन्नयन करणाऱ्या गोष्टी. फास्टिंग इतकेच फिस्टिंगलाही या धर्मपंथात महत्व आहे. त्यातूनच एक आनंदशोध सुरू होतो. जीवन कळकट न राहता शोभिवंत होते. स्वर्ग नरक, पाप पुण्य किंवा देव सैतान या द्वंद्वात हिंदकळणाऱ्या धर्मकल्पनांचे मला कौतुक नाही. असलाच तर तिटकार आहे. परंतु या धर्मातून निर्माण होणाऱ्या सणा उत्सवांनी मात्र जीवनाला खूप रंग आणलाय हे नाकारून नाही चालणार. असल्या या उत्सवी जीवनाचा युरोपात मध्ये सर्वोत्कर्ष आढळतो. व्हेनिस मधला हा नौकांचा तसा हौसे मौजेचा असला तरी त्यालाही काहीतरी धार्मिक अधिष्ठान आहे असे सांगितले. पण त्याच्याशी मला काही कर्तव्य नव्हते. हळूहळू रंगीबेरंगी फुले आणि फुग्यांनी सजवलेल्या त्या विशाल नौका आल्यातून पुढे येऊ लागल्या. काही नौकांवर प्राचीन वेशभूषा लेवून स्त्री पुरुष सजले होते. इटलीच्या इतिहासातले काही प्रसंग स्थिर नाट्य रूपाने उभे केले होते. मधूनच एखाद्या नौकेवर कसरतीचे खेळ चालू होते. नर्तकींचे ताफे नृत्य करीत होते. रूपवती तरुणी आजूबाजूच्या प्रेक्षकांवर उडती चुंबने फेकीत होत्या. त्यांची नोंद शेजारच्या तरुणीच्या गालावर करणारे तरुणही आमच्या आसपास बसले होते. मानपानातल्या वसलेना सरसावे ही बैरागी समुदायी होय हो हो हा मला झाली. सुदैवाने हाहाकार करणारा बैरागी समुदाय मात्र तिथे नव्हता. त्या गडबडीत एखाद्या इटालियन पाद्री बाबाने ख्रिस्त कृपेने शेजारी आलेल्या तरुणीच्या गालाचे आपल्या प्रार्थना पुटपुटणाऱ्या ओठांनी चुंबन घेतले नसेलच असे काही नाही. तसे हे पाद्री बाबा अधूनमधून सैतानाच्या राज्यात हळूच सहल करून येतात म्हणे. इतकेच नव्हे तर मद्य गाळण्याच्या कार्यात तिथले बेनेडिक्टिन पंथाचे पाद्री हे अग्रगण्य मानले जातात. आध्यात्मिक समाधीला आपल्याकडेही गांजाची चिरीम हातभार लावतेच म्हणा. काही वेळाने नौकांच्या शर्यती सुरू झाल्या. व्हेनिस मधल्या निरनिराळ्या बेटांवरच्या नौकापटूंनी त्यात भाग घेतला होता.
दृष्ट लागण्यासारख्या मर्दानी अंग सौष्ठवाने तळपणारे ते नौकापटू आघाडी गाठण्याची शर्थ करू लागले. शेकडो वल्ली पाणी कापीत होती. निवेदकाच्या शब्दांना विलक्षण गती आली होती. प्रेक्षकांच्या पैजा लागीत होत्या. त्यातल्या पुढे सरकणाऱ्यांना हजारो मुखातून भले शाबासच्या आरोळ्यांचे स्फुरण लाभत होते. मागे रेंगाळणाऱ्यांची थट्टाई होत होती. हा सारा सोहळा पाहण्यात दिवस कधी मावळला हे कळलंच नाही. क्षणार्धात त्या पाण रस्त्यांवर आणि दुतर्फा असलेल्या प्रासादात हजारो दिवे लुकलुकू लागले. कुठे भली मोठी झुंबरे, कुठे दिवाळीसारखी दिव्यांची आरास. हजारो कंठातून गाणी फुटली. लोकांच्या झुंडी आता मैखान्याकडे वळल्या. इटालियन पाककौशल्य तर जगप्रसिद्ध. मत्स्य, कूर्म, वराहांची नानाविध खाद्य स्वरूपे. लखलखत्या काच पात्रातून चियाटी, चिंजानो, वुरमुतचे नाना प्रकार. व्हेरोनाहून आलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या रक्तवारुणी, श्वेतवारुणी. द्राक्ष रसात दडलेला कैफ आता गात्रागात्रातून सळसळत जाऊ लागला होता. अशी उतरत जाणारी संध्याकाळ आधी साऱ्या वातावरणावर छू मंतर टाकून जात असते. त्यात पुन्हा सतत वाहत्या कालव्यांची संगत. त्या कालव्यांशी नागमोडी घालीत जाणाऱ्या स्वच्छ चिमुकल्या फरसबंदी वाटा. सगळीकडे अशी काही जादूगारी आहे की प्रत्येक पुरुषाला वाटावे आपण परीकथेतील राजकुमार आहोत आणि प्रत्येक स्त्रीला वाटावे की एकाएकी आपल्यालाच परीचे पंख फुटलेत. दिवस मावळला होता. पाण्यावर असंख्य तरंगते दिवे घेऊन झुमरांचा लखलखाट मिरवीत हवेत उत्तेजक गारवा भरून रात्र उगवली होती. अशा वेळी हॉटेलातल्या खोलीत बसून राहणे तर शक्यच नव्हतं. निरुद्देश भटकायला लावणारी रात्र होती. हॉटेलच्या स्वागत कक्षातच एक जाहिरात होती व्हेनिसच्या चित्रपट महोत्सवाची. आणि आजचा शेवटला दिवस आणि चित्रपट होता चार्ली चॅप्लिनचा सिटी लाईट्स. मी मॅनेजरला विचारले, का हो तिकिटे मिळतील का? तिकीट आहे? अहो सेंट मार्क स्क्वेअर मध्ये सगळा फुकट सिनेमा पाहायला मिळेल. अरे आम्ही लगेच एक चिमुकली बोट पकडली आणि सेंट मार्क स्क्वेअर गाठला. ग्रँड कॅनोलच्या काठावरचा हा सेंट मार्क स्क्वेअर. एक संगमरवरी फरसबंदी असलेला विशाल चौक. 3 बाजूला प्राचीन सुंदर इमारती. तिथे तळमजल्याला उपहारगृहे, नाना तऱ्हेच्या कला संग्रहांनी भरलेली दुकाने. एका बाजूला ते सेंट मार्क्सचे भव्य चर्च, आकाशाकडे झेपावणारा उंच मनोरा. दुसऱ्या बाजूला 15व्या शतकात बांधलेला एक घड्याळाचा मनोरा. गेली 500 वर्ष ह्या घड्याळाचे टोले तासा अर्ध्या तासाला गणगणत आहेत. कुठून कशी कळ दाबली जाते कोण जाणे. हातात टोल घेतलेला एक लोखंडी पुतळा येतो आणि तास वाजवतो. दिवसभर हजारो कबुतरे त्या चौकात प्रवाशांनी टाकलेले मक्याचे दाणे टिपत असतात. हातावर, डोक्यावर, खांद्यावर येऊन बसतात कबुतर. आबाल वृद्ध या खेळात रंगलेले असतात. चित्रकारांनी ह्या चौकाचे वैभव कुंचल्यांनी पकडण्यासाठी गेली 5 शतके धडपड चालवली आहे. आधुनिक युगात हौशी आणि जाणकार छायाचित्रकारांनी कोणाकोणातून हे सौंदर्य टिपण्याचा अव्याहत उद्योग चालवला आहे. या चौकाची मी खूप चित्रे व छायाचित्रे पाहिली, पण ह्या चौकाचे प्रत्यक्ष दर्शन घडलेल्यांना त्या चित्रातले न्यूनच त्याच्या प्रथम दर्शनानंतर जाणवते. आम्ही पोचलो त्यावेळी हा चौक हजारो प्रेक्षकांनी आधीच भरला होता. एका बाजूला एक प्रचंड पडदा उभा केला होता. आम्ही त्या गर्दीत शिरकाव करून घेतला. अजून चित्रपट सुरू व्हायला अवकाश होता. माणसांचे लोंढेंच्या लोंढे येऊन त्या गर्दीत मिसळत होते, पण कुठेही उगीच चेंगराचेंगरी वगैरे नव्हती. इतक्या प्रचंड जनसमुदायासाठी संगीत वाजत होते, पण करणे म्हणजे स्पीकर्स एवढे चांगले होते की आपल्या जाहीर सभातून जसे संगीत कानावर गुद्दे मारून जाते तसा त्रास होत नव्हता. अंधार झाला आणि पडद्यावर अक्षरे आली सिटी लाईट्स, चार्ली चॅप्लिन. एकाएकी पडद्यावरही अंधार झाला आणि प्रकाशाचा एक झोत आम्ही उभे हाताला असलेल्या इमारतीच्या सज्जात गेला. त्या सज्जात साक्षात चार्ली चॅप्लिन खालच्या चौकातून असंख्य लोकांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी उभा होता. चौकातून असंख्य हातांनी टाळ्या वाजत होत्या. इटालियन, फ्रेंच, इंग्लिश नव्हे जवळजवळ सगळ्याच युरोपियन भाषातून चार्ली चॅप्लिन जिंदाबाद म्हणायला जे काही शब्द असतील त्या आरोळ्या उठल्या. मी तर त्या चौकात जागा असती तर साक्षात दंडवतच घातला असता.
माझ्या मानसपूजेच्या पंचायतनात चार्ली चॅप्लिनची प्राणप्रतिष्ठा केव्हा झाली ते मलाच आठवत नाही. चॅप्लिनला एकदा प्रत्यक्ष पाहावे ही इच्छा अशा अकल्पितपणे पुरी होईल असे हिंदुस्थान सोडताना स्वप्नातही आले नव्हते. घटकाभर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. सिटी लाईट्स, गोल्ड रश, ग्रेट डिक्टेटर, मॉडर्न टाइम्स, लाईमलाईट आणि असंख्य छोट्या छोट्या चित्रपटातून त्याचे दर्शन घडले होते. पण आजचा अपूर्व होता. सिटी लाईट सारखे त्याचे एक असामान्य चित्र त्याच्याच उपस्थितीत मी पाहणार होतो. वाचा नव्हती त्या काळातला हा चित्रपट, जिथे बोलके सुद्धा मुके होते, तिथे मुक्या जीवांची करुण कहाणी लोकांना हसून बेजार करीत सांगणारा हा अद्भुत कलावंत, समाजातल्या अंडरडॉगचे चित्रण करणारा, रस्त्याच्या काठी जगणाऱ्या त्या केविलवाण्या कुत्र्यासारखाच केविलवाण्या डोळ्यांनी पाहणारा, तशीच मानेची नागमोडी घालीत तसाच सतत अन्न आणि मादीचे प्रेम यांच्यासाठी भुकेलेला, त्या कुत्र्याच्याच फेंगड्या चालीने चालणारा, कुत्र्याच्या 4 तंगण्यातली एक जशी लटकत असते तशी आपली काठी लटकवणारा, डोक्यावरच्या त्या काळ्या हॅटमधून कुत्र्याच्या डोक्याची सूचक प्रतिमा दाखवणारा, ओठावर मिशांचा चौकोन चिकटवून कुत्र्याच्या काळ्या तोंडाशी साधर्म्य दाखवणारा, दांडगटांकडून सतत हाडूत करून घेणारा चॅप्लिन, कोरा बाळांना हसवणारा आणि थोरांना हसता हसता अंतर्मुख करीत नकळत डोळ्यांच्या कडा भिजवणारा चार्ली चॅप्लिन. त्या प्रकाशाच्या झोतात त्याचा गोरापान चेहरा, मोकळेपणाने हसताना दिसलेली त्याची ती शुभ्र दंतपंक्ती आणि त्या साऱ्या शुभ्रतेशी स्पर्धा करणारे त्याचे चमकदार रेशमी कुरळ्या वर्णाचे पांढरे शुभ्र केस. 80चे घर ओलांडलेला आणि बराचसा गुबगुबीत झालेला चॅप्लिन, बाजूला त्याची मुलगी आणि मला वाटते त्याची पत्नीही असावी. एखादा कुटुंब वत्सल बाप आपल्या परिवाराला घेऊन खाली चौकात आला असेल तसाच 40-50 वर्षांपूर्वीच्या तरुण चार्ली चॅप्लिनला पाहायला आलेला हा वृद्ध चॅप्लिन, लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार करून हाताने पडद्याकडे इशारा करून सांगत होता, तो पहा, खरा चॅप्लिन तिथे आहे, पडद्यावर आहे. पुन्हा अंधार झाला. चित्रपट सुरू झाला. एका भव्य पुतळ्याचे अनावरण आहे. प्रमुख पाहुणे त्या कोण्या महापुरुषाचे स्तुती स्तोत्र गात आहेत. शिरा ताणून ताणून भाषण करतायत. चित्रपट मुका असल्यामुळे त्यांच्या आविर्भावातून विशेषणांची केवढी जोरदार खैरात चालली आहे हे कळते. प्रमुख पाहुण्यांनी दोरी ओढून पुतळ्यावरचे कापड बाजूला केले. केवढा भव्य पुतळा! त्या समारंभाला उपस्थित असलेला सज्जनो और देवियोचा मेळावा त्या पुतळ्याची ती भव्यता पाहून थक्क झाला होता. पण इतक्यात त्या पुतळ्याच्या मांडीवर एका चिमुकल्या जीवाची चळवळ सुरू झाली. काळ्या भोर पोशाखातला तो करंगडी एवढा दिसणारा माणूस, उद्घाटन समारंभाची वाट पाहत उभ्या असलेल्या त्या पुतळ्याची मांडी ही या अनिकेताची शय्या होती. या पहिल्या दृश्याने 40 वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. त्यानंतर चित्रपटाचे तंत्र बदलले. जीवनात नाना तऱ्हेची परिवर्तने झाली, पण त्या दृश्याला आजही जो प्रचंड प्रतिसाद मिळतो तो मात्र तितक्याच जोरात. ती टाळी थांबेच ना. पुन्हा काळोख, पुन्हा चॅप्लिनवर झोत, पुन्हा अभिवादन. म्हाताऱ्या चॅप्लिनला पडद्यावरचा तो तरुण चॅप्लिन सांगत होता, अरे गड्या, तुला मरण नाही. सगळा चित्रपट आम्ही उभे राहून पाहिला. रस्त्यात फुले विकणाऱ्या एका अंध मुलीच्या प्रेमात पडलेल्या त्या अनिकेताची, म्हणजे त्या ट्रॅम्पची ती अद्भुत कहाणी. केवळ दारूने जिंकलेल्याच अवस्थेत त्याला ओळखणारा तो श्रीमंत माणूस, त्याच्याकडून पैसे घेऊन या अनिकेताने उत्तम नेत्रवैद्याकडून शस्त्रक्रिया करून त्या मुलीला दृष्टी परत मिळवून दिली. तिला सारी दुनिया दिसू लागली, पण आपला उपकार करता कोण हे मात्र तिला कळत नव्हतं. तिच्या पुढे उपकार कर्त्याचे स्वरूप एखाद्या राजकुमार सारखे होते. हा भणंग दृष्टीलाभ झालेल्या त्या तरुणीकडे दुरून पाहत होता. मीच तो हे सांगायला जीव धजावत नव्हता. मुक्यासारखे त्याचे डोळे तिच्याकडे पाहत होते. पाहता पाहता डोळे भेट झाली आणि अंतरीची खूण पटली. हा शेवटला प्रसंग हजारो डोळ्यांनी पाहिला. त्यावेळी व्हेनिसच्या त्या जगप्रसिद्ध चौकात जमलेल्या एकाही डोळ्याची कड भिजल्याशिवाय राहिली नसेल. चित्रपट संपला आणि डोळ्यात तरंगणारे अश्रू पुसायला जे काही 4 क्षण लागले असतील तेवढाच तो सन्नाटा.
कलावंताला मिळायला हवी असलेली सगळ्यात मोठी दाद आणि त्या 4 क्षणांच्या शांततेनंतर टाळ्यांचा आणि आरोळ्यांचा जो बांध फुटला त्याला तोड नव्हते. बाजूच्या ग्रँड कॅनॉल मधल्या पाण्याला देखील हा ध्वनी लहरींचा लोंढा चमकल्यासारखं झालं असं. दूरच्या त्या खिडकीतला चार्ली चॅपलिन, त्या अलोट गर्दीत एखाद्या थेंबासारखा मी. चॅपलिनच्या दर्शनाने अखंड उजळून गेलो. दर्शन मात्रे मनकामना पूर्ती म्हणजे दुसरे काय असतं? त्या दर्शनावरून ओवाळून टाकण्यासारखे माझ्यापाशी काहीच नव्हते. मी दिवसभरात झालेले साऱ्या व्हेनिसचे दर्शनच चॅपलिनवर ओवाळून टाकले. आजची कथा पूर्ण झालेली आहे. तर कमेंट मधून कळवा की कशी झाली, अजून आम्हाला काही सुधारणा करू शकतो का आम्ही, किंवा काही जरी असेल तरी नक्की आम्हाला कळवा. आम्ही त्या सूचनांचा विचार करू आणि पुढच्या वेळेला अजून चांगल्या पद्धतीने एखादी अजून चांगली गोष्ट सादर करण्याचा प्रयत्न. त्यामुळे आता आपण फेसबुक लाईव्हच्याच माध्यमातून परत भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 6 वाजता अजून एखादी पुलंची अतिशय रंजक, अतिशय छान अशी एखादी गोष्ट घेऊन. नमस्कार, धन्यवाद.